सर्व विद्यार्थी मित्रांचं मैत्रिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या जी के सिरीजमध्ये हार्दिक स्वागत आहे. बघा, TCS पॅटर्ननुसार वन विभाग परीक्षा होणार आहे, अंगणवाडी होणार आहे, सगळे जे काही आहेत 2025 पर्यंत. ओके. आणि TCS पॅटर्नचे झालेले जे काही TCS आहे ना, केंद्रात देखील परीक्षा घेत असते. तर केंद्राचे जे प्रश्न आहेत ते इंग्रजीचे मराठी ट्रान्सलेट करून हे पुस्तक बनवलेलं आहे. ही दुसरी आवृत्ती आहे. तिसरी आवृत्तीचं पूर्ण महाराष्ट्रात झालेले 2024 अखेरचे सगळे प्रश्न त्या पुस्तकात राहणार आहेत. त्याच्यामध्ये सेंट्रलचे जास्त आहेत. तर या आधारावर आपण आणि त्याच्या अनुषंगाने जास्त माहिती तुम्हाला मिळावं या अनुषंगाने आपण ही व्हिडिओ सिरीज बनवत आहोत. तर मग हा पार्ट 2 आहे व्हिडिओचा, बरं का. पार्ट 2. पार्ट 1 पाहिलं नसेल तर बघा, यूट्यूबवर आहेच ते. चला मेन मुद्द्याकडे येऊ. RRB NTPC परीक्षा 2021 मध्ये कशा प्रकारचा प्रश्न आला होता ते बघू आपण. सरकारचा जो भाग प्रामुख्याने अंमलबजावणी प्रशासनाची कार्य पार पाडतो त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात कार्यकारी. त्याला काय म्हणतात? कार्यकारी. संसदीय प्रणालीमध्ये विधायी, न्यायिक, आणीबाणीचे अधिकार राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्यानुसार वापरतात? तर ते मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार वापरतात. आणि या संदर्भाची तरतूद आर्टिकल 74 मध्ये आहे. किती? आर्टिकल 74 मध्ये. एक लक्षात घ्या, मंत्री परिषद याचा असा सरळ कुठेही उल्लेख नाही, परंतु राज्यघटनेच्या कलम 74 आणि कलम 75 या दोन याच्यामध्ये या मंत्री परिषदेचा उल्लेख आढळतो. आता कलम जो 74 आहे, जे आपला मेन प्रश्न आहे, त्यामध्ये राष्ट्रपती सहाय्य व सल्ला करण्याकरता किंवा देण्याकरता मंत्रिमंडळ असेल अशी वाक्यरचना तिथं आहे. इंग्रजीमध्ये ती असेल, मूळ मराठीत जे आहे ते. आणि कलम 75 मध्ये काय म्हणलेलं आहे? मंत्र्यासंबंधी इतर तरतुदी. मग मंत्र्यांसंबंधी इतर तरतुदी जर असतील तर त्यामध्ये अशा कोणत्या तरतुदी आहेत? त्यामध्ये मग ठीक आहे, त्यामध्ये म्हटलेलं आहे पदावधी, म्हणजे तुमचा कालावधी समजा. त्यानंतर जबाबदारी, त्यांची काही जबाबदारी असेल ते. त्यानंतर पात्रता, शपथ आणि पगार व भत्ते या संदर्भातील कलम 75 मध्ये तरतुदी आहे. आता ज्यावेळेस राष्ट्रपती हे झालं आणीबाणीचं, पण मंत्री परिषद संदर्भात घ्या. आता कलम 74 जे आहे त्यामध्ये काय म्हणलेलं आहे? राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्याकरता मंत्रिमंडळ असेल. मग त्यामध्ये 74 एक कलम आहे. 74 कलमामध्ये काय म्हणलंय? राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली, प्राईम मिनिस्टरच्या नेतृत्वाखाली काय असेल? एक मंत्रिमंडळ असेल व राष्ट्रपती आपले कार्य पार पाडत असताना त्या सल्ल्यानुसार वागतील. अशा प्रकारची घटनात्मक तरतूद ही 42व्या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आली, जी 1976 झाली होती. आणि ह्यालाच मिनी घटनादुरुस्ती म्हणतात, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस 74वी घटनादुरुस्ती झाली, 44वी जी 1978 झाली, त्यामध्ये एक तरतूद ॲड केली की जर समजा पंतप्रधानाच्या अंडर जे मंत्रिमंडळ आहे त्यांनी दिलेला सल्ला राष्ट्रपतीला पटला नाही तर ते फेरविचारासाठी पाठवतील. परंतु जर मंत्रिमंडळानं तो सल्ला किंवा काही बदल न करता फेरविचारानंतर परत राष्ट्रपतीकडे पाठवला तर त्याला म्हणजे मंजुरी देणं बंधनकारक आहे, असं 74 कलम 1 मध्ये म्हणलेलं आहे. आणि कलम 74(2) मध्ये 74(2) ह्याचा जे पार्ट उपकलम समजा, मंत्र्यांनी राष्ट्रपतींना दिलेल्या सल्ल्याची चौकशी कोणत्याही न्यायालयात करता येणार नाही, अशा प्रकारचं हे आहे. ओके. मंत्री परिषदेसंदर्भात याच्या पुढे डिटेल जे असेल ते तुम्हाला सांगितलेलं आहे. परत लक्षात घ्या, ही संसदीय प्रणालीमध्ये विधायी, न्यायिक आणि आणीबाणीचे अधिकार राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्यानुसार वापरतात? म्हणजे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार ते वाचत असतात, म्हणजे वागत असतात किंवा वापरत असतात. तर ते आर्टिकल 74 मध्ये आहे. मंत्री परिषदेची जी वर्डिंग आहे ती आर्टिकल 74 आणि आर्टिकल 75 मध्ये आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्व विधेयके लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहात डॅशची संमती मिळाल्यानंतरच मांडली व मंजूर केली जाऊ शकतात. तर ती कोणाची मंजुरी मिळायला पाहिजे? राष्ट्रपती यांची. थोडं कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. एक्स्ट्रा माहिती तुमच्याकडे लक्षात राहावी म्हणून मी सांगतोय. विधेयकचा अर्थ काय? बिल असं म्हणतात बरं का, इंग्रजीमध्ये बिल. ज्यावेळेस कायदा
एखादी कायदा करायचा असतो आणि त्याचा जो कच्चा मसुदा असतो, किंवा जो प्रस्ताव असतो, जे काही कायदा करायचा आहे त्याचा कच्चा मसुदा किंवा प्रस्ताव, या कच्च्या प्रस्तावाला किंवा मसुद्यालाच बिल असे म्हणतात. काय म्हणतात? बिल. आणि ह्याला मराठीमध्ये काय म्हणतात? विधेयक. ओके. एक्स्ट्रा माहिती सांगायचा माझा उद्देश आहे, समजून घ्यायला अशी अपेक्षा करतो. हे विधेयक म्हणतात. ज्यावेळेस संसदेच्या दोन्ही सभागृहांनी काय बिल, विधेयक पारित केले, त्यानंतर राष्ट्रपतींनी संमती दिली किंवा मंजुरी दिल्यानंतर ते जे आहे त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होत असते. त्यानंतर 2021च्या परीक्षेत जुना प्रश्न विचारला होता, तो म्हणजे 16व्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर सुमित्रा महाजन ह्या 16व्या होत्या, परंतु 18व्या, आता ही 17वी तर आहेच, ठीक आहे, पुस्तकामध्ये 17वी आणि 18वी लोकसभा जी सध्या आपल्या 2024 पासून ते 2019 पर्यंत राहणार आहे, 18वी लोकसभा. तर त्याचे देखील जे लोकसभेचे अध्यक्ष आहेत, विद्यमान अध्यक्ष, हे ओम बिर्ला साहेब आहेत, लक्षात असू द्या. त्यांचा मतदारसंघ हा कोटा आहे, राजस्थान. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोण भारतीय संसदेचा भाग नाही? तर संसदेमध्ये कोण कोण असतं हे लक्षात घ्या. संसद म्हणजे ह्याच्यामध्ये काय, तर तुमचे राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा ह्या तिघांची मिळून संसद बनलेली असते. पुढचा राष्ट्रपती, राज्यसभा हे भारतीय संसदेचे भाग आहेत. ठीक आहे, चला. लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचे वय कोणत्या वर्षी 21 वरून 18 वर्षे करण्यात आले? तर 1989 या साली. या संदर्भाची जी घटना दुरुस्ती होती ती 61वी घटना दुरुस्ती होती आणि ती घटना दुरुस्ती 1988 होती. परंतु पर्यायामध्ये ज्यावेळेस प्रश्न होता त्यावेळेस 88 पर्याय नव्हता, 1989 हा पर्याय होता. मतदानाचे वय कोणत्या वर्षी 21 वरून 88 करण्यात आले, म्हणजे पुढच्या वर्षी घटना दुरुस्ती झाल्यानंतर म्हणजे लागू जे झालं ते 1989 पासून, असं लक्षात घ्या. पर्याय पाहून उत्तर निवडा. ओके. 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारताची किती मतदारसंघात विभागणी करण्यात आली होती? तर 543. आत्ता देखील तेवढीच आहे. लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मीरा कुमार यांची नियुक्ती करण्यात आली होती. पहिली लोकसभा निवडणूक कधी झाली? तर 1951-52 या साली पहिली लोकसभा निवडणूक झालेली आहे. भारतीय संसदेच्या कोणत्याही सभागृहाला बोलावण्याचा, स्थगित करण्याचा अधिकार हा कोणाला असतो? तर राष्ट्रपती यांना असतो. राष्ट्रपतींचे जे काही कार्य आहेत त्याची विभागणी तुम्ही बऱ्याच ह्याच्यामध्ये करू शकता. कार्यकारी अधिकार, त्यानंतर तुमचे कायदेविषयक जे असतील ते अधिकार, त्यानंतर वित्तीय म्हणजे आर्थिक बाबीत असलेले अधिकार, न्यायाच्या संदर्भात असलेले म्हणजे न्यायिक अधिकार, परराष्ट्रविषयक असलेले अधिकार, लष्करी अधिकार, आणीबाणीविषयक अधिकार, अशा ह्याच्यामध्ये तुम्ही डिवायडेशन करू शकता. त्यानंतर बऱ्याच वेळेस प्रश्न जे आलेला आहे की ज्यावेळेस निवडणूक होत असते त्यावेळेस दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक देखील, म्हणजे कुठलीही एखादी घटना दुरुस्तीचा काही इश्यू झाला असेल आणि संयुक्त बैठक बोलवायचं असेल तर संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार देखील राष्ट्रपतीचा आहे. त्यानंतर अभिभाषण, ह्या अभिभाषणावर देखील प्रश्न आलेला आहे. ज्यावेळेस कुठलीही निवडणूक होत असते त्यानंतर प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतरची जी काही पहिली बैठक होत असते, पहिली बैठक किंवा अधिवेशन म्हणा तुम्ही, अधिवेशनाच्या सुरुवातीला जे राष्ट्रपती भाषण करत असतात त्याला अभिभाषण म्हणत असतात. म्हणजे अभिभाषण कोण देत असतं? तर हे राष्ट्रपती देत असतात. ही एक लक्षात असू द्या. त्यानंतर भारताची स्वतंत्र पहिली निर्वाचित संसद कधी अस्तित्वात आली? तर 1952ला. RRB NTPC 2021 ला आलेली आहे. निर्वाचित म्हणजे निवडून आलेली आहे.
पहिली निवडणूक 1951-52ला झाली. अर्थात मग 51-52ला निवडणूक झाल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन झालं, सरकार स्थापन झालं. तर ते पहिली निर्वाचित संसद कधी अस्तित्वात आली तर 1952ला आली. आणि पहिले पंतप्रधान तुम्हाला माहीतच आहेत, अर्थात पंडित जवाहरलाल नेहरू. ओके, अशा प्रकारे प्रश्न कसे येतात ते बघा. त्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षाची निवड कोणाद्वारे केली जात असते? लोकसभेचे सर्व सदस्य यामार्फतच काय केले जातं, त्यांच्यातून एकाची काय निवड केली जाते, एक सभापती आणि दुसरी उपसभापती म्हणून निवड केली जाते. त्या संदर्भाचे जे कलम आहेत ते कलम 93 मध्ये त्यामध्ये असा उल्लेख आहे. खालीलपैकी कोण लोकसभेच्या पूर्ण अधिकाराचे प्रतिनिधित्व करत असतात? अर्थात लोकसभेचे अध्यक्ष ते करत असतात. बरं, महत्त्वाचा मुद्दा की लोकसभेच्या अध्यक्षेसाठी लक्षात घ्या, लोकसभेच्या अध्यक्षासाठी पात्रता राज्यघटनेमध्ये नमूद नाही. फक्त तिथे एकच म्हणलेलं आहे की ते संसदेचे सदस्य असावेत. काय, संसदेचे सदस्य असणे गरजेचं आहे. मग जनरली काय असते, ज्याची सत्ता असते त्या सत्ता पक्षातीलच एखाद्या व्यक्तीची जी आहे ना लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड होत असते. ओके, आता ह्यांचा जो कार्यकाळ आहे तो देखील लक्षात घ्या. कार्यकाळ जो असतो लोकसभेच्या अध्यक्षांचा जो कार्यकाळ असतो तो लोकसभेचा कालावधी जेवढा असेल तेवढाच असतो. म्हणजे जर समजा लोकसभा असेल ती 2च वर्ष टिकली तर लोकसभेच्या अध्यक्षाचा कार्यकाळ देखील तेवढाच वर्ष राहणार. 5 वर्ष पूर्णपणे सत्ता उपभोगण्यात आली सरकारची तर ते 5 वर्ष देखील ती सत्ता त्यांची असणार. ही एक लक्षात घ्या. लोकसभेच्या अध्यक्षांना पदावरून देखील काढता येत असतं. तर पदावरून लोकसभेचे सदस्यत्व संपुष्टात आले तर, समजा लोकसभेचे जे खासदार आहेत त्यांचं जर कार्यकाळ संपला किंवा सदस्यत्व संपलं तर ते लोकसभेच्या अध्यक्ष म्हणून जे असतात त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येतो. त्यानंतर जर त्यांनी राजीनामा दिला, आता हे सगळ्यात महत्त्वाचा हा जास्त का घेतोय, त्यांनी राजीनामा दिला तर त्यांचं जे काही लोकसभा अध्यक्षपद जे आहे रिक्त होतं. परंतु एक लक्षात घ्या, ह्यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे, लोकसभेचे अध्यक्ष किंवा लोकसभेचे सभापती हे जे आहेत राजीनामा कोणाला देत असतात तर उपाध्यक्ष, काही वेळेस ना प्रश्नामध्ये उपसभापती असं देखील आलं आहे, उपसभापती यांना देत असतात. हे लक्षात असू द्या, स्टार करा. लोकसभेचे सभापती किंवा लोकसभा अध्यक्ष हे त्यांचा राजीनामा कोणाला देत असतात तर त्यांच्यापेक्षा खाली असणारी व्यक्ती म्हणजे उपाध्यक्ष यांना राजीनामा देत असतात. चुकून राष्ट्रपती पंतप्रधानाला टीक करू नका. त्यानंतर लोकसभेने जर असा ठराव केला लोकसभेने की यांना पदावरून काढायचं आहे तरी देखील त्यांना पदावरून काढता येतं. मग हा पदावरून काढण्यासाठी लोकसभेचे किती ठरावून किंवा किती मतदान व्हावं लागतं तर त्यावेळेस लोकसभेची जी काही सदस्य संख्या असेल त्या सदस्य संख्येच्या बहुमताने म्हणजेच प्रभावी बहुमताने हा ठराव केल्यानंतर त्यांना पदावरून दूर करता येत असतं. त्यापूर्वी किमान 14 दिवस अगोदर लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत तसे त्यांना नोटीस देखील देणं गरजेचं आहे. मग त्यावेळेस ते भाषण वगैरे करू शकतात, पण मतदानाच्या वेळेस ते लोकसभेचं पद तिथं धारण करणार नाहीत. आता पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय संसदेचे वरचे सभागृह म्हणजेच वरिष्ठ सभागृह कोणते तर ते राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह म्हणतं तर लोकसभा. हे यावर खूप वेळेस प्रश्न आले आणि हे चुकूच नाही अशी अपेक्षा माझी आहे. त्यानंतर आता पुढचे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.